श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभू रामचंद्राय नमः. मग सावधोनी पाही विचारोनी आपुलेच देही, म्हणे मज झाले काही आठव नाही कार्याची. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, चालू असलेला उपक्रम रामायणाची परम पवित्र, जीवाला आणि जगाला पावन करणारी भगवंताचं चरित्र आहे. रामकथेविन जगती तळ, झाले होते शून्य मंडळ, ते रचिले सकळ, कीर्ती मंगळ करुनिया. भगवंताचं चरित्र आहे, अतिशय सुंदर आहे आणि लक्ष्मण शक्ती 16 आहे. सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे. सर्वांनी श्रवणाचा लाभ सर्वांना मिळावा, सर्वांपर्यंत लक्ष्मण शक्तीचं चरित्र कथा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत कानापर्यंत पोहोचावी असा प्रयत्न सर्वांचाच आहे. असं म्हणले कथेला सुरुवात आहे. विषय इथपर्यंत आलेला आहे. पाठीमागच्या प्रवक्त्यांनी सांगितलं काळ नेमीचं हनुमंतरायाचं उड्डाण आलेलं आहे आणि आल्यानंतर काळ नेमीची अवस्था झाली आणि अशी अवस्था झाली की त्याला एक क्षणभर चक्कर आली. काळ नेमीला मूर्छित पडला तो, त्याला काही आठवणच गेलं आणि काही वेळानंतर तो सावध झाला आणि सावध झाल्यानंतर मग विचारुनी आपुलेच देही. आपणच आपल्या स्वतःला विचार करायचा असतो महाराज. आपणच विचार करायचा. विचार कशाचा करावा, का करावा, कशामुळे करावा, खूप मोठं चिंतन आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. त्याने विचार केला, स्वतःच्या देहाला स्वतःच्या मनाला विचारलं. काय विचार केला, मला झालंय काय. कारण आपल्याला सुद्धा कधी कधी आपल्या लक्षामध्ये येत नाही आपल्याला करायचंय काय आणि आपण करतोय काय, याचा विचारच आपण करत नाहीये. काळ नेमीने विचार केलेला आहे. हनुमंताचं उड्डाण आल्याबरोबर त्याची अवस्था झाल्यानंतर त्यानं स्वतःच्या मनाला प्रश्न केला. अगोदर शब्द आलेला आहे सावध झाला. सावध होणं महत्वाचं आहे. आपण सावधच होत नाही, आपल्याला कळतच नाही महाराज. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताच्या घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. याला सावध म्हणायचं. आपलं आयुष्य चलत चलत जातंय पण आपण सावध होत नाही. पण काळाने सावध झाला आणि सावध झाल्याबरोबर त्याने विचार केला मला काय झालंय. ज्या कार्यासाठी आलेलो आहे त्या कार्याची आठवच नाही. आपलं पण तसंच आहे. आपण कशासाठी आलोय महाराज? आलोय म्हणजे आपण जन्माला आलोय. भगवंतानी नरदेह दिलेला आहे. अतिशय दुर्घट अशा प्रकारचा नरदेह आहे, सहसा कोणालाही मिळत नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तशा पद्धतीने आपल्याला हा नरदेह सापडलेला आहे. आणि या नरदेहाला आल्यानंतर आपल्याला 2 कामं करायची. पाठीमागचं जे आपलं शिल्लक राहिलेलं आहे ती भोगायचंय, लक्षात घ्या. इथं आल्यानंतर पाठीमागचं भोगायचंय आणि पुढचा जन्म मिळण्यासाठी पुढच्या जन्माची शिदोरी, पुण्याचा साठा आपल्याला तयार करायचा आहे. मग काय करायचंय त्याची आठव आपल्याला झाला पाहिजे, व्हायला पाहिजे. म्हणून कारणीमीने विचार केला मला काय करायचंय, माझं जे कार्य आहे स्वामीचं त्या कार्याची मला आठवण राहिली नाही. काय विचार करतो, सकळ जन्माचे निज सार, मज जोड आले साचार, आणि मी दुश्चित पामर, स्वहित विचार नाठवे. विचार केला महाराज. लक्षात घ्या, राक्षसाच्या लक्षामध्ये येते पण आपल्या लक्षामध्ये येत नाही. सकळ जन्माचे निज सार, सकळ शब्द वापरलाय. फक्त ह्याच नाही, इथून पाठीमाग जेवढे जन्म झाले त्या सगळ्या जन्माचं सार, सार म्हणजे त्या जन्माचं जे फळ आहे ते जन्माचं फळ मला आता माझ्या भाग्यानं भेटलेलं आहे. माझा असणारा उद्धार होण्याची वेळ आलेली आहे. पाठीमागे अनेक जन्म होऊन गेले असतील, आपल्याला माहित नाही, पण त्या सगळ्याच जन्माचं सार्थक आता झालेलं आहे. आणि त्याचं असं झालेलं आहे, मग मी दुश्चित आहे, पामर आहे, अज्ञान आहे, अज्ञान, मला काही आठवत नाही. स्वहित विचार नाठवे.
मानवानं प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं स्वहिताचा विचार केला पाहिजे. हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. स्वतःच हित मनुष्याने किंवा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं स्वतःच हित केलं पाहिजे. आणि मला माझं हित आठवत नाहीये अशा प्रकारचा विचार तो काळ नेहमी करू लागला. म्या स्वामी कार्य साधावे ते की मुक्त व्हावे कपी हस्ते, ते विसरोनी निज कार्य ते मूर्छित चित्ते पडिलोसे. आणि मग पुन्हा विचार करायला सुरुवात केलेली आहे. काय करायचंय आपल्याला? मी माझ्या स्वामीचं कार्य साधावं की हनुमंताच्या हातून मुक्त व्हावं. मुक्त शब्द वापरलाय. आता मुक्त होणार म्हणजे बंधनामधून. आपण जरी रिकामं फिरत असलो तरी सुद्धा आपण बंधनामध्ये आहे, आपल्या लक्षामध्ये येत नाही. सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती. अनेक प्रकारचे पाश सप्तपाशामध्ये जीव बांधलेला असतो आणि विचार करू लागलेला आहे काळ नेहमी मी काय करावं. मी जर माझ्या स्वामीचं म्हणजे त्या रावणाचं जर कार्य केलं, त्याचं कार्य इथं करावं. त्याचं कार्य करणं तर शक्यच होत नाही, कारण पुढचा योद्धा आहे हनुमंतराय, बलशाली आहेत. मग मुक्त व्हावे कपी हस्ते. आता रावणाचं कार्य करावं का हनुमंताच्या हातून मुक्त व्हावं, हे दोनच आपल्यापाशी पर्याय शिल्लक राहिलेले आहेत. आणि रावणाचं कार्य तर आपल्या हातून करणं होतच नाही. मग आता हनुमंताच्या हातून मुक्त व्हावं आणि ते सगळं विसरून मी मूर्छित पडलेलो या ठिकाणी असा विचार करू लागला. ऐसे विचारोनी मनी स्वस्थ बैसलासनी, कपिने देखील दुरोणी मग धावणी तेथे आला. आणि अशा प्रकारचा विचार केला काळ नेमीना. आणि विचार केल्यानंतर ना स्वस्थ बैसला आसनी. त्याचं जे काही त्यानं अगोदर आपण कालच्या प्रसंगामध्ये ऐकलेलं आहे, त्यानं कशा कशा पद्धतीने आश्रम सरोवर त्याचं असणारं बसण्याचं आसन वगैरे त्यानं सगळं तयार केलेलं होतं. आणि त्याच्या आसनावरती तो निवांत बसलेला आहे. हनुमंताचं उड्डाण आलेलं आहे, त्याचं वर्णनही आपण ऐकलं. आणि हनुमंतराय आल्याबरोबर हनुमंताला जो दिसला तो साधू आहे, संत आहे, कोणीतरी महात्मा आहे असं हनुमंताला वाटलं. आणि वाटल्यानंतर ना हनुमंतराय क्षणिक विसरले. आपल्याला औषधी आणण्यासाठी जायचंय, लक्ष्मणाला उठवायचंय ते नंतर. आधी कोणीतरी साधू आहे आणि त्या साधूचं दर्शन घ्यावं मनोनी. मग धावणी तेथ आला. साधू पाहिला गेला, कारण हनुमंतरायचं अंतकरण शुद्ध पवित्र आहे. त्याच्यामुळे साधू पाहिल्यानंतर ना त्यांना नमस्कार करण्यासाठी हनुमंतराय धावत त्या काळनेमीपाशी आले. म्हणतात दुरोणी देखील तापसे, हर्षत कपीचे मानस, भरला सर्वांगी उल्हास, ऋषी नमनास तेथ आला. हनुमंतरायानं लांबून पाहिलं. पर्वताच्या असणाऱ्या पायथ्याला काळनेमीला आपला आश्रम तयार केलेला आहे. आणि हनुमंतरायानं पाहिलं, लांबून ते असणाऱ्या काळनेमीला पाहिलं गेलं. पाहिल्याबरोबर हनुमंतरायाचं अंतकरण आहे, मन आहे, ते असणारं अंतकरण आणि मन हर्षित झालं, आनंद वाटला. सर्वांगाच्या ठिकाणी हनुमंतरायाला उल्हास झाला, आनंद झाला. कारण कोणीतरी महात्मा आहे. आणि आपण कुठल्याही कार्याला जरी चाललो असलं तरी थोरा मोठ्यांचा, महात्म्याचा, साधू संताचा आशीर्वाद घ्यावा. आपलं सुख दुःख त्यांना सांगावं. जैमिनी अश्वमेध मध्ये सैन्यपाळ राजाला हनुमंतराय स्वतः सांगतात, हनुमंत म्हणे रायासी, दुःख निवेदावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिला. असाच विचार हनुमंतानेही केला असेल. चला कुणीतरी महाराज आहे, संत आहे, जाऊ त्याचं दर्शन घेऊ, त्याला भेटू, आपली अडचण आपण कशासाठी आलो त्याला सांगू, काहीतरी उपाय मार्ग काढील. म्हणून सर्वांगामध्ये उल्हास भरलेला आहे. आणि त्या ऋषीचं
साधूचं दर्शन घेण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी हनुमंतराय त्यांच्यापाशी आले. हनुमान श्रीराम किंकरे राम रूप चराचर देखे सर्वदा साचरे प्रेम थोर श्रीरामी. हनुमंतराय त्या काळनेमीपाशी गेले. तो राक्षस होता, पण दिसण्याच्या वेशावरनं हनुमंतरायाला तो साधू वाटला. हनुमंतराय रामचंद्राचे किंकर आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोने देखिले रामचरण. हनुमंतराय हे असणारे रामचंद्राचे दास आहेत, किंकर आहेत. आणि चराचराला, ह्या पृथ्वी तलावरती जीवसृष्टीमध्ये प्रत्येक चर आणि अचराला, प्रत्येक जीवाला पाहताना रामरूप हनुमंतराय पाहतायत. म्हणून रामचंद्राविषयी हनुमंताच्या अंतःकरणामध्ये अफाट प्रेम आहे. म्हणून नाथ महाराज एका ठिकाणी सांगतायत, सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही, रामा वाचून नेनसी काही, मनोनी पाही विनवित. हनुमंतरायचं सर्व इंद्रिय, सर्व अंतःकरण, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व इंद्रियामध्ये राम भरलेला आहे. म्हणून चराचराला साधुमय राममय पाहणारे ते हनुमंतराय आहेत. म्हणून ते असणाऱ्या साधू दिसले आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय तिथं आले. जासी जैसी अंतर्व्रते ते जगाते तैसेची देखती, तेही विषयीची उपपते श्लोक संपत्ती परिसावे. हनुमंतरायाचं अंतःकरण शुद्ध सात्विक होतं, पवित्र होतं. म्हणून हनुमंतरायाला तो साधू दिसला, पण तो साधू नव्हता. नाथ महाराजांनी इथं दृष्टांत दिलेला आहे. जैसी ज्याची अंतर्वृत्ती, तैसे ते जगाते तैसेच देखती. जसं ज्याचं अंतःकरण असतं, पुढचा व्यक्ती त्याला तसाच दिसत असतो. मला एका जणाने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही रामायणाला जातात, काय मिळतं तुम्हाला? मी सांगितलं बाबा रामकथेमध्ये आम्हाला आनंद आहे. त्याने सांगितलं तसं नाही, काहीतरी भेटत असेल. त्याला म्हणलं आनंद आणि प्रेमच भेटतो, आम्हाला आवडतं. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, रामायणामध्ये आम्हाला सर्व सुख प्राप्त होतं. पण मी दिलेलं त्याला उत्तर पटलं नाही. त्यानं पुन्हा पुन्हा विचारलं, महाराज तसं नाही, काहीतरी मिळत असेल. मी सांगितलं हे बघ पैसे भेटतात आम्हाला. मग ते म्हणला बरोबर आहे, तैसेची ते जगाते देखती. जसं ज्याचं अंतःकरण असतं त्याला तसाच पुढचा व्यक्ती दिसत असतो. आणि हनुमंतरायाचं अंतःकरण शुद्ध सत्वाचं होतं. म्हणून हनुमंतरायाला तो साधू दिसला. आता नाथ महाराज सांगतायत, जसं ज्याचं अंतःकरण आहे तो जगाला त्या पद्धतीने पाहत असतो. त्याविषयीच्या काही ओव्या श्लोक सांगतो, ऐका. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयापन, जग देखणे ब्रह्मपूर्ण, कपट चिन्ह तो नेणे. आणि जो सज्जन आहे, सज्जन कोणाला म्हणायचं महाराज? संत कोणाला म्हणायचं? कोण तो संत मनसी, जेने भेटी होय श्रीरामासी, ऐक त्याच्या चिन्हासी, यथाविधीशी सांगेन. संत जगतामध्ये कुणाला म्हणायचं? आज कलियुग चालू आहे भयंकर, आणि कलियुगामध्ये कुणीही कुणालाही संत म्हणायला लागलेलं आहे, कुणाच्याही पाया पडायला लागलेला आहे. ज्याच्यामुळं रामचंद्राची भेटी होईल, किंवा जो रामायणाला आणतो, जो राम दाखवतो, तोच संत आहे जगामध्ये. दुसरा संत कोणी नाही. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. आणि ती सज्जनाचं लक्षण आहे, साधू संताचं लक्षण आहे. मग काय आहे सज्जनाचं लक्षण?
ब्रह्मस्वरूप आपण स्वतः जे सज्जन असतात त्यांचं लक्षण असतं की ते जगताला ब्रह्मस्वरूप मानतात आणि जगाला ब्रह्म पूर्णच पाहतात. जगाला ब्रह्म पाहण्यासाठी आपण ब्रह्म आधी व्हायला पाहिजे. आपणच ब्रह्म नाही आणि पुढच्याला आपल्याला पुढचा व्यक्ती ब्रह्म दिसू शकत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही दोष दिसतात आपल्याला. अहो, ज्याचं अंतकरण ब्रह्मरूप झालेला आहे तो कधीच देहावरती दृष्टी ठेवत नाही. तो दृष्टी त्याच्या असणाऱ्या हृदयावरती आत्म्यावरती ठेवतो, म्हणून त्याला दोष दिसत नाही. देहा देखता दोष कोट्यान कोटी, आत्मत्व पाहता निर्दोष सृष्टी. या लागी देही न ठेवावी दृष्टी, दोषाची कोटी देहात्मता. बालकांडाच्या 11व्या अध्यायामध्ये सांगताय. साधू सज्जन काय करतात? देहाकडे पाहत नाहीत. आपण जर देहरूपाने पाहिलं गेलं एखाद्याला तर कोट्यावधी दोष आहेत त्याच्याकडे, आणि त्याला जर आपण आत्मरूपानं पाहिलं गेलं, कारण आधी आपण ब्रह्म व्हायला पाहिजे. आपण ब्रह्म झाला तर पुढचा आपल्याला ब्रह्म दिसतो, आत्मस्वरूप दिसतो. म्हणून सज्जनाचं जे मुख्य लक्षण आहे, सज्जन जे आहे ते जगताला ब्रह्मरूप पाहतात आणि त्याला कपट चिन्ह, पुढच्यामध्ये दोष, कपट रूपता हे त्याला काही माहिती नसतं. ऐका. जिनोनिया काम क्रोध दमनींद्रियाचे द्वंद्व, खननी विषयाचा कंद, परमानंद पावले. आणि मग जो ब्रह्मरूप झालेला आहे, सज्जनाची लक्षण जी आहेत, त्यांनी काय केलेलं असतंय? काम आणि क्रोधाला जिंकलेलं असतंय. आपल्याला काम क्रोधाला जिंकता येत नाही महाराज. आपण फोन नाही उचललं तर महिनाभर बोलत नाही. आपलं असं असतं. राग आपल्यापाशी भयंकर आहे. रागाची तीव्रता आपल्यापाशी द्वेष जास्त आहे, म्हणून आपण काम क्रोधाला जिंकू शकत नाही. पण जे ब्रह्मरूप झालेले आहे, जे सज्जनाचं जे मुख्य लक्षण आहे, त्यांनी काम आणि क्रोधाला जिंकलेलं असतं. इंद्रियावरती त्यांनी ताबा ठेवलेला असतं. इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या असतात, इंद्रियाला जिंकलेलं असतं. आणि जे काही विषय आहेत, पंच विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे काय असणारे विषय आहेत, त्या विषयाचा कंद म्हणजे मूळ, कंद म्हणजे मूळ, जो काही मूळ गाभा आहे, मूळ आहे, तो असणारा विषयाचा मूळ खणून टाकलेला असतो. आणि असं झाल्यानंतर ना परमानंद पावले. परमानंद म्हणजेच भगवंताची प्राप्ती. आणि परमानंद कधी पावलं जातं? काम क्रोधाला जिंकावं लागतं, इंद्रियावरती ताबा मिळवावं लागतं, किंवा इंद्रियालाही जिंकावं लागतं, इंद्रिय स्वाधीन करावे लागतात, विषय संपवले जावे लागतात. विषय खणून टाकल्यानंतर ना मग परम आनंद भगवंत प्राप्ती होते. असं सज्जनाचं लक्षण आहे, असं नाथ महाराज सांगतात. त्यासी दृश्य द्रष्टा दर्शन, देय द्याता निध्यान, नेय ज्ञाता निज्ञान, अवघे चितगण वासत. आणि मग त्यासी सांगितलं. कोणासी? अगोदरच्या 2 वेळीचा संदर्भ घ्या. त्यासी जन काम क्रोधाला जिंकलेला आहे, जन विषयाला जिंकलेला आहे, जन इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे, त्यासीच कोणालाही नाही. त्यालाच दृश्य, दृष्ट आणि दर्शन. दृश्य म्हणजे आपण जे पाहतो ते, दृष्ट आपण पाहणारा असतो, आपण पाहणारा दृष्टा, आपण जे पाहतोय ती दृश्य. आणि या दोन्ही मधून जो आपल्याला अनुभव येतो त्याला दर्शन म्हणायचं. आणि अशा प्रकारे ही त्रिपुटी आहे. जन काम क्रोधाला जिंकलेला आहे त्याची त्रिपुटी संपली जाते. ही जी काही त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी नाश पावली जाते. मग ध्येय असेल, ध्यान, ध्याता, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान, ही जी काही त्रिपुटी आहे, ही सगळं चितघन म्हणजे काय? परिपूर्ण परब्रह्म, सगळं असणारं ब्रह्मरूप बसलं जातं. असं सज्जनाचं लक्षण आहे.
असं सांगतात. हे सज्जनाचे लक्षण लुब्ध जे का वित्तेषण सांगो त्यांचे चिन्ह सावधान उदारा. आणि सज्जनाची लक्षणं नाथ महाराजांनी सांगितली. सज्जन कुणाला म्हणायचं मी अगोदरच सांगितलेलं आहे. जो भगवंताची प्राप्ती करून देतो त्याला सज्जन म्हणायचं, आणि त्याची लक्षणं अशी असावी लागतात. आता जे सांगितले त्या पद्धतीने ही झाली सज्जनाची मुख्य लक्षणं सांगितली. आता जी विषयाच्या अधीन गेलेली आहेत, म्हणजे आपल्यासारखे जी जीवाच्या, विषयाच्या, संसाराच्या, पैशाच्या, अनेक प्रकारची जी काही आशा आहे मानवाला, त्याच्या पाठीमागं लागलेला जो जीव आहे, ते असणाऱ्या वित्तेषणामध्ये जो लुब्ध झालेला आहे, बुडून गेलेला आहे, त्याचंही चिन्ह तुम्हाला सांगतो. पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका, सावधान ऐका. ऐका. द्रव्य लाभ देखे ज्या पासे सदा ओळखे तयासी अणुमात्र नुलंगी वचनासे म्हणे सर्वस्वेसी मी तुझा दास. आणि द्रव्य लाभ देखे ज्यापासी सदा ओळखी तयासी, हे आपल्यासारख्याच जे काही सर्वसामान्य जीवाचं लक्षण आहे, जे विषयामध्ये किंवा धनलोभामध्ये लुब्ध झालेले आहेत, वित्तेषणामध्ये अडकलेले आहेत, आशांची अवस्था सांगतायत. त्यांचं कसं असतं, ज्याच्यापासून आपल्याला फायदा प्राप्त होणार आहे किंवा काहीतरी आपल्याला मिळणार आहे. सदा ओळखी तयासी. बघा, एखाद्या किराणा दुकानामध्ये एखादा व्यापारी यावा आणि त्याची खरेदी मोठी असावी, 5-25 हजाराची खरेदी त्याच्यापासून असावी. आणि असा जर एखाद्या दुकानामध्ये आला तर दुकानदार काय करतो, खुर्ची आण, चहा आण, पोहे आण. का? सदा ओळखी तयासी. आणि मग त्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्राप्त होणार आहे, त्याच्यापासून आपल्याला भेटणार आहे, द्रव्याचा लाभ होणार आहे. म्हणून त्याची असणारी सगळी व्यवस्था अनुमात्र नुलंगी वचनासी. त्याने सांगितलं मला पोहे नको तर चहा पाहिजे, तर त्याला चहा. त्याचं वचनाचं तिळ मात्र सुद्धा उल्लंघन केलं जात नाही, कारण त्याच्यापासून फायदा होणार आहे, त्याच्यापासून काहीतरी मिळणार आहे. म्हणून त्याच्या वचनाचं उल्लंघन तिळा एवढं सुद्धा करवलं जात नाही. अशा प्रकारचे द्रव्य लोभाची अवस्था असते, असं सांगतात. देखे धनवंत व्यवहारे सौजन्य त्यासी अत्यादरे विरक्त दे कोणी एकसरे सोये दातारे बैसवी. अहो, एखाद्यापासून जर आपल्याला खूप मोठा फायदा होणार असेल, म्हणजे धनवंताच्या पाठीमागच लोक जातात. अहो, 5-50 मोठ्या असणाऱ्या 20-25 लाखाच्या गाडीमध्ये एखादा असणारा महाराज यावा आणि आल्यानंतर लोक त्याच्या पुढे जाणार, त्याची सगळी व्यवस्था करणार. आणि तोच फाटक्याच ठिकाणी फाटक्या धोत्रावरती महाराज यावा, त्याला लांबून त्या ठिकाणी असणारं सर्व दिलं जातं, चहा पाणी लांब उभं राहून. का? कारण दोघंही कीर्तनच करणार आहे. ती फक्त ज्याच्यापासून फायदा होणार आहे त्याला असणारी लोक जवळीकता साधतात. आणि आता मी मगाशी उदाहरण दिलं, एखाद्या व्यापाऱ्याकडून दुकानदाराला खूप मोठा 5-25 हजाराची खरेदी व्हावी, तो त्याचं सगळं ऐकतो आणि त्याच दुकानामध्ये 5-25 हजार रुपये असणारी उधारी असणारा एखादा व्यक्ती यावा, मग तो त्याला देईल का चहा, पोहे देईल का? त्याला दुकानामध्ये उभा सुद्धा करणार नाही. का? विरक्त आहे तो, त्याच्यापाशी काहीच नाहीये. आणि ज्याच्यापाशी काहीच नाही लोक त्याला जवळ करतच नाही. आणि ज्याच्यापाशी पैसा आहे, ज्याच्यापासून फायदा होणार आहे, ज्याच्यापाशी आपल्याला धनाचा लाभ होणार आहे, त्याला ओळखी दाखवतात. असं लोक धनवंताला पाहिल्यानंतर आचरण करतात, असं महाराज सांगतात.
म्हणे भगवंताची कोण सत्ता, सिद्ध ईश्वर दत्त भोग असता. सांडून धरली तपसता, अभाग्यता केवढी पा. आणि मग बघा, जे असणारे धन लोभी आहेत किंवा धनाच्या पैशाच्या पाठीमाग जे धावलेले आहेत त्यांच्या मनातले विचार सांगितलेले आहेत. अहो, भगवंतानं दिलेलं सर्व सिद्ध आहे ना. भगवंतानं सर्व सिद्ध प्राप्त करून दिलेलं आहे. मग तरी सुद्धा एवढं सगळं ऐश्वर्याचा इस्टेटीचा भोग घ्यायचा सोडून उगाच आपलं उठलं की सुटलं, रामायणाला जा, इकडे जा, शक्तीला जा, ब्रह्मपत्राला जा, अशी त्यांची अवस्था असते. भगवंतानं दिलेलं सर्व भोग सिद्ध आहे, सिद्ध भोग आहे, ऐश्वर्य आहे, पण हे सगळं सोडून दिलं आणि विनाकारण विरक्त वैराग्य हातामध्ये प्राप्त धारण केलं. आणि विरक्त वैराग्य धारण करून पाठीमाग पाहिले गेले तर लोक त्याला अभाग्य समजलं जातं, लोक त्याला किंमत देत नाही. म्हणतात बघा काय सगळं सिद्ध आहे, ऐश्वर्य भोगायचे सोडून उगच उठलं की सुटलं जातंय, कीर्तनाला जातंय, प्रवचनाला जातंय, म्हणजे तो अभागी आहे. परमार्थ करणाऱ्याला लोक अभागी मानतात, अशा प्रकारे सांगतात. वित्तेशनाचा जो नर, त्याचा ऐसा विचार. आता कामा तुर झोनर, संक्षेपकार सांगेन. आणि मग आता नाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली वित्तेशन. वित्त म्हणजे पैसा. पैशाच्या पाठीमाग धावणारी जी लोक आहेत त्यांची अवस्था कशी असते आपण सांगितलं. आता दुसरा जो विषय आहे तो काम आणि कामातूर झालेली लोकांची अवस्था, जे कामाच्या अधीन गेलेले, कामातूर झालेल्यांचं जीवन कसं असतं तेही तुम्हाला संक्षेपाकार सविस्तर सांगणार आहे, ऐका. स्त्री काम ज्याचे चित्ती, माय बहिणी ते नोळखती. स्त्री रूप झाली व्रते, जग देखती स्त्री रूप. आणि मग आता कामातूर जे झालेली आहेत त्यांची अवस्था सांगत असताना सांगायला सुरुवात केलेली नाथ महाराजांनी. स्त्री काम ज्याचे चित्ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, काम असणारी लोकांच्या मनामध्ये सदोदित विकल्प येत असतो महाराज. ती कुणाला चांगलं म्हणतच नाही. समजा एखाद्या ठिकाणी एखादी माय असेल, बहीण असेल, बहीण आपल्या वडिलाबरोबर जर संवाद करत असेल किंवा बहीण भावाबरोबर जर संवाद करत असेल तरी कामातूर व्यक्ती तिथे गेलेला असतो आणि त्याच्या मनामध्ये विषयच येतो. त्याच्या लक्षामध्ये येत नाही बहीण आहे आपल्या भावाबरोबर बोलते, लेक आहे आपल्या वडिलांबरोबर बोलते, हे त्याच्या लक्षामध्ये येत नाही. तो तिथं गेल्यानंतर ना माय बहिणीला मध्ये सुद्धा विकल्प, कारण त्याची वृत्ती स्त्रीरूप झालेली असते आणि वृत्ती स्त्रीरूप झाल्यानंतर ना सगळ्या जगामध्ये स्त्रीरूपच त्याला दिसलं जातं. ऐका. बाप भावासी सांगता गोष्टी, माय बहिणीचा विकल्प पोटी. इतरांची कसया गोष्टी, सकळ सृष्टी बाजारी. आणि मग बघा अशा प्रकारे असणारे स्त्री वृत्ती, स्त्री काम वृत्ती ज्याची झालेली आहे त्याला प्रत्येक ठिकाणी विषय आणि स्त्री, कोणतीही स्त्री पाहिल्यानंतर ना त्याच्या मनामध्ये काम भावनाच निर्माण होते. तो व्यतिरिक्त दुसरं काहीही पाहत नाही, मग ती कोणीही असू द्या.
एखादी बहीण आपल्या भावाबरोबर बोलत असेल किंवा वडिलांबरोबर मुलगी बोलत असेल तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये विकल्पच येतो आणि विकल्प आल्यानंतर काम भावनेनंच तो त्यांच्याकडे पाहतो असं सांगतात. हनुमान साधू रत्न गादे साधू रत्ने अद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्वे शुद्ध नमोला. हनुमान साधु रत्न गाद साधु रत्ने अद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्व शुद्ध नमो आला. असं म्हणले आपण मूळ विषयाला येऊ. नाथ महाराजांनी ओव्या टाकले महाराज आणि जे काही असणारी पहिल्यांदाच ओवी सांगितलेली आहे, जैसी ज्याची अंतर्वृत्ती तैसी ती जगाती देखते. इथून पुढे असणाऱ्या ह्या विषयाला सुरुवात झालेली होती. मुख्य असणारा उद्देश काय आहे? हनुमान साधू रत्न आहे. साधू मध्ये रत्न हनुमंतराय आहेत, मुकुटमणी आहेत आणि अशा प्रकारचे हनुमंतराय. कुठल्याही प्रकारचं द्वैत हनुमंताच्या मनामध्ये नाही. नेने राक्षसाचे कपट भेद. हनुमंताला माहिती नाही तो राक्षस आहे, कारण तो दिसायला साधू आहे. दिसण्यावरनं वेशावरनं त्यानं साधूचा वेश धारण केलेला आहे आणि त्याला शुद्ध साधू म्हणूनच शुद्ध सत्वानं हनुमंतराय नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी आले. दिव्य आश्रम मनोरम देखो नियम होतम नमन करीत प्लवंगम अतिस प्रेम हरिरंगे. आणि हनुमंतराय ते असणाऱ्या साधूच्या जवळ आल्याबरोबर काय दिसलं हनुमंताला? दिव्य आश्रम. कारण तिनं निर्मितीच तशी केली होती महाराज. एवढं सोपं आहे का हनुमंताच्या आधी जाणं? तिथं गेल्यानंतर मनाला प्रसन्न करणारं वातावरण. किंवा रावणानं सांगितलं होतं हनुमान तिथं थांबला पाहिजे, अशी निर्मिती आश्रमाची असेल किंवा तिथल्या परिसराची असेल. कुठून जरी व्यक्ती तिथं आला तरी तिथं विसावला पाहिजे, अशा प्रकारची तू माया कर. मी तुझं सांगू कपट गती, तू तवा केवळ कपट मूर्ती. मी काय सांगणार आहे तुला? काय नाही. मी फक्त एकच उद्देश आहे, हनुमंताला तिथं प्रसन्न वाटलं पाहिजे. हनुमंतानं दिव्य अशा प्रकारचा आश्रम पाहिला गेला, जी मनाला प्रसन्न करणारा आश्रम होता, त्यानं तो तयार केलेला होता. आणि मग महाउत्तम म्हणजे असणारा दिव्य अशा प्रकारचा साधू, पोट असणारा पोट आणि पाठ एक झालेली होती. दाढी मिशा वाढवलेल्या होत्या, डोक्याच्या केस असणारी वाढवलेली होती. अशा प्रकारचं वेश त्यानं धारण केलेलं होतं. पाहिल्याबरोबर हनुमंताला वाटावं ही शुद्ध साधू आहे. आणि असा असणारा वेश हनुमंतरायानं पाहिला गेला आणि पाहिल्याबरोबरच अतिशय भगवंत रूप ते असणाऱ्या साधूला काळनेमीला पाहिलं आणि पाहून हनुमंतानं त्याला नमस्कार केला. येरु सोकार्या अति कुशळ आला देखोनी गोळांगोळ घातलं लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. हनुमंतराय आले महाराज. हनुमंतरायाची निष्कपट भावना आहे आणि निष्कपट भावनानं हनुमंतरायानं नमस्कार केला त्या साधूला. पण एरू सोकार्या अति कुशळ. राक्षस त्यांची कामं करण्यामध्ये प्रवीण असतात, तत्पर असतात, ते विलंब लावत नाही. ते त्यांचं काम करण्यामध्ये प्रबळ असतात ते. आता हनुमंतराय आलेत, पण ते काळानेमी त्याचं काम करण्यासाठी अतिशय तत्पर आहे. त्याचं काम काय होतं? हनुमंतरायाची सेवा करणं, एवढंच त्याचं काम होतं. हनुमंतराय आल्याबरोबर त्यानं काय केलं? लोटांगण घातलं, प्रबळ दीर्घ लोटांगण घातलं. जमिनीवरती झोपला हनुमंताला पाहिल्याबरोबर आणि लोटांगण घालून चरण कमळ हनुमंताच्या पाया पडण्यासाठी, तो वंदन करण्यासाठी अतिशय तत्परतेनं आलेला आहे. बैसो घातले वरासन आणि चरण चाळण जीवन अर्धे पाद्यादी संपादन पूजा विधान मांडिले.
आणि हनुमंतरायाला बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे, कारण हनुमंतरायाला गुंतवायचंय त्या कामामध्ये, परिपूर्ण गोवून टाकायचंय, कशी तरी रात्र तिथं घालवायची आहे, ते त्या काळनेमीचं काम आहे. आणि त्याच्या कामामध्ये तो अतिशय तत्परतेनं करू लागलेला आहे. हनुमंतराय आल्याबरोबर बसण्यासाठी उच्च अशा प्रकारचं आसन हनुमंताला दिलेलं आहे. पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आलेलं आहे. बघा, चरण तीर्थ किंवा चरणाची सेवा करणं, चरण सेवा जगतामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून हनुमंताच्या पायाची पूजा, त्याला पाद्यपूजा म्हटलं जातं. पांडुरंगाचं कसं आहे, मुखदर्शनापेक्षा चरण दर्शनाला रांगाच्या रांगा असतात. मुखदर्शन 10 मिनिटांमध्ये होतं, कधीही जावा, 15-20 मिनिटांमध्ये मुखदर्शन होतं. पण चरण दर्शनासाठी पुंडलिकाच्या मंदिरापासून रांगा असतात. म्हणून चरण असणारा, चरण पाय धुण्यासाठी पाणी आणलेलं आहे. आणि त्याच्या पायाची पूजा करण्यासाठी जी काही पूजेचं साहित्य आहे, ते साहित्य सगळं काळनेमीनं आणलेलं आहे. आणि त्याला जसं जमेल तशी हनुमंताची पूजा तो करू लागला. नम्र होनी अत्यंत चरण चोरावया धावत, आणली फळ मुळे समस्त कपिशी आतिथ्य मांडिले. आणि अतिशय नम्र झाला महाराज. बघा, राक्षस आहे तो, राक्षसामध्ये नम्रपणा असलं काही प्रकार नसतो. पण त्याला त्याचं कार्य साधायचंय. रावणानं त्याला एवढ्या 5-50 वेळा समजावून सांगितल्या की बाबा हनुमंतराय तिथं थांबले पाहिजे, मग हनुमंतराय थांबण्यासाठी तू काहीही कर. म्हणून नम्र झाला महाराज. आणि नम्र झाल्यानंतर ना, बघा, मानवाची आपली जर भाषा साच आणि मवाळ नम्र असेल, वाणीमध्ये गोडवा असेल, तर किती बी गडबडीतला माणूस असू दे महाराज आपल्यापाशी थांबतो. कारण वाणीमध्ये गोडवा, याच्यापाशी लीनता आहे. आणि ज्याच्यापाशी लीनता आहे त्याच्यापाशी क्षणिक का होईना पण जीव तिथं असणारा व्यक्ती स्थिरावला जातो. नम्रता आहे. आणि त्या काळनेमीने नम्रता धरलेली आहे. हनुमंताचे पाय दाबण्यासाठी, चरण धुण्यासाठी तो निघालेला आहे. पुन्हा मग त्याला खाण्यासाठी फळं आणलेली आहेत, पूजा करण्यासाठी असणारं साहित्य आणलेलं आहे. आणि जो काही अतिथीचा आपण जसं सत्कार करतो, जसं त्याचा आदर करतो, त्या पद्धतीने अतिथीचा आदर, सत्कार किंवा मान काळनेमी करू लागला. स्वामी अंगी करावे फळमूळ, प्राशन करावे शीतळ जळ, मार्गी सिनलेती बाहुळ, श्वेत कल्लोळ सर्वांगी. महाराजांनी सांगितलं, हनुमंताला बोलायला सुरुवात केली. म्हणले, महाराज खूप लांबून आलात तुम्ही, थोडीशी फळं मी आणलेली आहे तुमच्या सेवेसाठी, फळं खावा. फळं खाल्ल्यानंतर ना थंड पाणी आहे इथं, बिस्लरीतलं, फ्रीज मधलं गार पाणी आहे. आणि तुम्ही ते असणारं पाणी पिया. शीतळ अशा प्रकारचं सुगंधित पाणी आहे, ती पाणी पिया. तुमच्या स्वरूपाकडे जर पाहिलं गेलं तर तुमच्या सर्वांगाला घाम आलेला आहे. असं वाटतंय की तुम्हाला मार्गाने येताना त्रास झालेला आहे, तुम्ही खूप दमलेला दिसताव. याचा तुमच्या शरीराचं वर्ण लक्षण पाहून असं वाटतंय की तुम्ही खूप लांबून आलेला आहात, दमलेला आहात, भागलेला आहात. मग इथं बसा, थोडस काहीतरी खावा, पाणी प्या, असं तो काळनेमी बोलू लागला. दिसतोसी जैसा रामदूत, वानर तनुगृहीत, कोण कार्य त्वरित, तुम्ही येथे येणे केले. आणि त्या महाराजांनी साधूनी बोलायला सुरुवात केली. दिसतोसी जैसा रामदूत, अरे बाबा तू रामाचा दूत आहे असं तुझ्या वेशावरनं, दिसण्यावरनं असं भासून येत आहे की तू रामाचा दूत असेल. कारण तुझं असणारं जे शरीर आहे ते शरीर तुझी वानराची तनू आहे. बघा, आजही आपण वानर दिसला, आज सुद्धा राम अवतार केव्हा झालेला आहे, त्रेतायुगामध्ये रामचंद्राचा अवतार झालेला आहे. आणि आजही वानर दिसला तरी आपण काय म्हणतो, हनुमान आहे म्हणतो की नाही, आपला समज आहे. आणि म्हणून हनुमान आहे म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. कुठल्याही वानराला हनुमान समजून नमस्कार करतो. आणि तुमचं जे शरीर आहे ते शरीर म्हणजे वानर गृहीत तनू आहे. आणि एवढ्या लांब येण्याचं काय कारण आहे, कस काय एवढ्या लांब आला तुम्ही आज अचानक?
एवढ्या लांब पर्यंत कसं काय आलाव? बरी आता तुम्ही दमलेला आहो, भागलेला आहो, सर्वांगाला घाम फुटलेला आहो, म्हणून आता आले आले थोडस पाणी द्या, पाणी प्या, असं सांगू लागला. म्हणाल तू काय जानसे मज बेटी झाली बोत ऋषीशी त्याही सांगितले वर्तेसी ऐक तुझ पासी सांगेन. आणि मग विचारलं की बाबा, आता साधू आहे तो साधू बोलू लागला हनुमंताला, तुम्हाला असं वाटत असेल की मला काय माहिती की तुम्ही रामाचे भक्त आहेत, रामचंद्राचे दूत आहेत, असं जर तुमच्या मनामध्ये आलं तर आम्ही आहेत महाराज, आणि आम्ही रोज वेगवेगळ्या गावामध्ये जातो, त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळे महाराज भेटतात आणि वेगवेगळ्या साधू मुनींनी रामचंद्राचं चरित्र मला सांगितलेलं आहे. मी काय एवढा रामायणाचा अभ्यास केलेला नाही, पण जी काय महाराज लोक भेटलेली होती त्यांनी आम्हाला रामकथा सांगितलेली आहे, आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या साधू लोकांनी, आता आम्ही फिरत असतो कुठेही, ह्या गावाला जा त्या गावाला जा, कुठे बी गेल्यानंतर ना साधू मुनींची भेट होत असते, रोज वेगवेगळे महाराज भेटतात आणि रोज वेगवेगळ्या महाराजांच्या मुखामधून वेगवेगळं भगवंताचं चरित्र नवनवीन ऐकायला भेटतं. मग त्या महाराज लोकांनी, त्या साधू संतांनी जे सांगितलंय ते तुला सांगतो, ऐक. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचनेसी निगती वेगे क्रमोनिया मही स्वांगे वन वेगे पयाले. आणि त्या डुप्लिकेट साधून सांगायला सुरुवात केली हनुमंतरायाला. आता हनुमंताला हे रामायण सांगते, हनुमंताला माहित नाही का, पण त्यानं सांगायला सुरुवात केली, म्हणले तुम्ही रामाचे दूत आहेत म्हणून सांगायला. लक्षात घ्या भावार्थ, आपण राम भक्त आहेत महाराज, आणि आपली जर कुठं भेट झाली तर विषय रामायणावरती यावा. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे त्याला काही अर्थ नाही. आणि ती राक्षस असून रामायण सांगू लागला. का सांगू लागला? तुम्ही रामाचे भक्त आहे म्हणून सांगू लागला. भावार्थ आणि गुह्यार्थ लक्षात घ्या. रामाचा भक्त एकमेकांना भेटला की विषय रामावरच आला पाहिजे. एरवी संसारातल्या गोष्टी रामभक्तांनी करायच्याच नाही. काय घेणं ते नाही महाराज. आणि मग ते असणाऱ्या साधून सांगायला सुरुवात केली, राम लक्ष्मण बंधू दोघे. रामायणाला सुरुवात झाली. आपण कुठे काय आहे काही बघायचं नाही महाराज. जिथं चान्स मिळेल तिथं रामकथा सुरू करायची. कुठेही असू द्या, शेतात असू द्या, मशानभूमीमध्ये असू द्या, रेल्वेमध्ये असू द्या, इष्टीमध्ये असू द्या, कुठे बी असू द्या, काही घेणं देणं नाही. फक्त भगवंताचं चरित्राचा उच्चार सदुदित झाला पाहिजे. एक सांगतो, एकन एक जयाचे नाम महादोषा करी भस्म, कलियुगी साधनांचे नाही काम, श्रीरामा नामा वाचुनिया. भगवंताचं चरित्र आणि रामाचं नाव याच्याशिवाय तरण्यासाठी दुसरा पर्याय नाहीच सांगितलंय. गरुड पुराणामध्ये पहिल्याच ओळीमध्ये सांगितलंय, जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो कदा न उद्धरे जाण, ऐसे बोलिला श्री भगवान अध्याय संपूर्ण पै होता. भगवान श्री विष्णूने स्वतः सांगितलेलं आहे, अरे जो भगवंताचं चरित्र ऐकत नाही त्याचा उद्धारच होत नाही. काळनेमीने सांगितलं, तुम्ही महाराज दिसायला, तुम्ही भगवंताचे भक्त आहेत म्हणून तुम्हाला सांगतो ऐका. राम आणि लक्ष्मण दोघे असणारे भाऊ आहेत. वडिलांचं त्यांनी वचन ऐकलं आणि वडिलांचं बोलणं ऐकून त्यांच्या वडिलांनी त्यांना वनवासाला पाठवलं आणि वनामध्ये ते वनवासाला आले. त्यांचा पुरुषार्थ अत्यद्भुत परिसता ते कपिनाथ आवडी उठली बहुत अनुच्चरित परिसावया. आणि काळ नेमीने फक्त सुरुवात केली महाराज. राम लक्ष्मण बंधू दोघे एवढंच त्यानं सांगितलं आणि त्याचं ऐकल्याबरोबर त्या दोघांचा पुरुषार्थ ऐकत असताना हनुमंतरायाला आवड निर्माण झाली. बघा, ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे माणूस तिथं रमतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आवड आहे, सगळ्यांची आवड सारखी नाही. आता आम्हाला रामायणामध्ये आवड आहे, आम्हाला कुठे बी रामायण सांगा आम्ही घेतो, कथा आनंद आहे त्याच्यामध्ये. आता प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आवड असती, तो विषय वेगळा आहे.
आणि रामचंद्राचं चरित्र ऐकल्याबरोबर किंवा सांगायला सुरुवात केल्याबरोबर हनुमंताला गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली आणि हनुमंतराय मांडी घालून कथा ऐकण्यासाठी बसले. स्वयंवरी बांगिले हरकोदंड, रावणाचे काळे तोंडे, जाडिले भार्गवाचे बळबंड, यश प्रचंड घेतले. हनुमंतानं मांडी घातल्याबरोबर काळणीनं दुसरा अध्याय काढला आणि सांगायला सुरुवात केली. रामचंद्र पुढे असणार, पण ती कसं आहे, ती राक्षस होतं महाराज, ती रेग्युलर रामायणाला नव्हतं. त्याच्यामुळे त्याला रामचंद्राचं परिपूर्णता चरित्र माहिती नव्हतं. उलट सुलट महाग पुढं तो जमल तसं सांगायला सुरुवात केली. पहिल्यांदा सांगितलं वनात गेले, पुन्हा सांगितलं राम आणि लक्ष्मण ज्यावेळेस विश्वामित्राबरोबर सोबतीला असताना जनस्थान ते असणारे सीता स्वयंवरामध्ये आले आणि आल्याबरोबर रामचंद्राने धनुष्याचे भंग केला गेला, रावणाचं तोंड काळं झालं. जी काय असणारे परशुराम महाराज आहेत त्यांचंही गर्वहरण केलं, त्यांचं जे काही भाऊबळ आहे तिथं युद्ध करून जिंकलं गेला आणि प्रचंड यश भगवंताने घेतलं असं तो डुप्लिकेट साधू सांगू लागला. सीते समवेत दोघे जणे वना निघाले आपण, मारुणी राक्षस दारुणे वाळी जाण मारिला. आणि पुन्हा मग सीते बरोबर वनवासाला आले. वनवासाला आल्यानंतर अनेक राक्षस मारली गेली जनस्थानाच्या ठिकाणी. मारल्यानंतर पुन्हा किष्किंधेला आले आणि किष्किंधेला आल्यानंतर वालीलाही मारलं. म्हणजे शॉर्टकट जसं सुचल तसं तो साधू सांगू लागला. राज्य सुग्रीवा दिधले, वानर सैन्य अपैसी केले, ते वानर तनुज देखिले, म्हणून पुसिले उत्तर. आणि मग त्या काळनिमीनं साधून सांगितलं, महाराज तुमचा वानराचा वेश आहे आणि वानराचं वेश तुमच्यापाशी दिसलं म्हणून तुम्हाला विचारलं. आम्ही पाठीमाग असं ऐकलंय की रामचंद्र किष्किंधेला आले, वालीला मारलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं आणि सगळे वानर सैन्य रामानं आपलेसे केले आणि तेच वानराचा वेश तुमच्यापाशी पाहिला गेला. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही रामाचे भक्त आहेत किंवा असताल आणि रामाचे आहेत म्हणून तुम्हाला मी विचारलं असं तो साधू सांगू लागला. स्वागत सोगा तुझे सणात करावे मजे, जरी देखसी अधिकार ओझ, जीवींचे गुज तुझ सांगो. आणि मग आता राम भक्त आहेत तुम्ही, तुम्ही रामाचे सेवक आहेत. सगळं वानर सैन्य रामानं आपलंसं केलेलं आहे म्हणून कदाचित तुम्ही रामाचे भक्त असताल, म्हणून स्वागत असोगा तुझं. आता लक्षात घ्या, रामाच्या भक्ताचं स्वागतच करावं लागतं, त्यानंच रामाला आनंद होतो. अहो रामाची पूजा करा न करा, पण रामाच्या भक्ताची पूजा जरूर करा. म्हणून या यथार्थ जेने पूजिले राम भक्त, तेने पूजिला रघुनाथ, उपचार युक्त षोडश. युद्धकांडामध्ये सांगतायत नाथ महाराज किंवा गौबा काका. अहो रामाची भक्ताची जर पूजा केली तर रामाची 16 प्रकारानं पूजा केलेल्याचा आनंद रामाला होतो. आणि तुम्ही रामाचे भक्त आहेत म्हणून स्वागत असो गा तुझं. तुमचं आमच्या आश्रमामध्ये स्वागत असावे. जर तुम्ही आम्हाला आपलंसं मानत असाल तर माझ्या अंतकरणातलं गुज तुम्हाला सांगतो, ऐका. श्रीरामाची निज कथा, तापस मुखे ऐकता, उल्हास झाला कपिनाथा, देखोनी सादरता वाढणारी. आणि रामचंद्राची कथा आहे महाराज. हनुमंतरायाला रामचंद्राच्या कथे व्यतिरिक्त बाकीचं जास्त काही आवडत नाही. मी मग अशी सांगितलं, सर्व इंद्रियाच्या ठाई सगळ्या इंद्रियामध्ये राम परिपूर्ण कोंदलेला आहे. म्हणून रामाशिवाय बाकीचं हनुमंताला जगामध्ये काहीच आवडत नाही. म्हणून हनुमंताच्या पुढे रामचंद्राचं चिंतन करत जावा, रामचंद्राची कथा हनुमंताच्या पुढे त्या कथेचा उच्चार करत जावा, त्यानंच हनुमंताला आनंद आहे. अहो हनुमंतराय गावोगावी आहे पण गावोगावी रामायण नाही. हनुमंताला आनंद वाटेल का? हनुमंतराय प्रत्येक गावामध्ये आहेत पण त्या गावामध्ये रामचरित्र असलं पाहिजे, रामाची कथा असली पाहिजे, तर हनुमंताला आनंद आहे हो. असं म्हणले मग ते असणाऱ्या साधून रामचंद्राची कथा सांगितली. कशी जरी असली
तरी ती कथा रामाची आहे. आणि मी सांगतो बघा, ज्याला रामाचं चरित्र आवडतं त्याला वक्ता कसाही असू दे महाराज, कसला जरी वक्ता असला तरी त्याला ते गोड लागतं. आम्हासी आवडे रामकथा, तेही तू रसाळ वक्ता. ज्याला रामायण आवडतो तो कुणालाही रसाळच म्हणतो, कारण त्याला कथा रामाची ऐकायची असते. असं म्हणले मग काळनेमीनं सांगितल्याबरोबर हनुमंताला आनंद वाटला आणि तापसाच्या मुखामधून रामचंद्राचं चरित्र ऐकलं. हनुमंतरायाला उल्हास झाला आणि हनुमंतरायाला उल्हास झालेला किंवा हनुमंताची सादरता काळनेमीनं पाहिली. पाहिल्याबरोबर काळनेमी गप बसले. आता हनुमानजी बोलतायत, ऐका. श्रीरामसता जनस्थानी रावण कपट रूपे यवणी शून्याश्रमा देखोनी श्रीराम पत्नी चोरिली. आधी त्या साधूचं हनुमंतानं ऐकलं आणि हनुमंतानं सांगितलं, महाराज असं नव्हतं झालं हो, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ऐकलंय, पण तुम्ही जी सांगितलंय ना ते आदलं मधलं वव्या सोडून दिलेले आहेत, कुठलं बी कसं बी वाचलेलं आहे ती सांगितलेलं आहे. समूळ पहिल्या ओळीपासून मी सांगतो म्हणली, ऐका. श्रीराम असता जनस्थानी, रामचंद्र ज्या वेळेस जनस्थानामध्ये म्हणजेच नाशिक पंचवाटिकेच्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र असताना रावण कपट रूपानं तिथं आला. शून्य म्हणजे घरामध्ये कुणीच नाही, शून्य आपण म्हणतो घरामध्ये कुणीच नाही, अशा आश्रमामध्ये रामही नसताना लक्ष्मणही नसताना जसं घरामध्ये कुत्र शिरावं त्या पद्धतीने रावण घरामध्ये घुसला आणि सीतेचं हरण करून घेऊन गेला. ते सीतेच्या धावण्याची श्रीराम निघे वेगेसी मार्ग आडवे होता राक्षसांची श्रीरामे त्याची मारिले. हनुमंताने सांगितलं, महाराज असं झालं होतं त्या सीतेच्या धावण्यासी, सीतेचा शोध घेण्यासाठी रामचंद्र निघाले. महाराज इथं अजून एक भावार्थ निघतोय, ऐका. सीतेच्या शोधासाठी रामानं निघावं, सीतेची योग्यताही तशी आहे महाराज. सीता केवळ नव्हे पत्नी, परम भक्त शिरोमणी, चरण चाली आलिवनी, सेवे लागोनी श्रीरामा. अहो सीतेसाठी राम रडला. राम कोणासाठी रडतो का? सीतेसाठी राम रडला गेला. झाडाला आणि दगडाला रामाने कवटाळलं. का कवटाळलं? सीता केवळ नव्हे पत्नी, फक्त बायको नाही तर भक्तामध्ये रत्न आहे, शिरोमणी आहे. अहो जर फक्त बायकोच असती तर 14 वर्षासाठी रामाच्या मागे आली नसती. ती भक्तामध्ये रत्न आहे. सीतेने विचार केला, राम वनवासाला गेला तर रामाची सेवा आपल्याला करायला भेटणार नाही, आणि सेवेसाठी चरण चाली आली वनी, सेवेला गुणी श्रीरामा, असं भक्तामध्ये रत्न असणारी ती सीता आहे. म्हणून त्या सीतेच्या धावण्यासाठी किंवा तिच्या शोधासाठी रामचंद्र भगवान परमात्मा तिच्या पाठीमागे निघाले. आणि रस्त्याने येत असताना प्रत्येक राक्षसाला मारलं गेलं असं हनुमंतराय सांगतात. वाळीने पिडून सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राज्यासी रामे मारोणी त्यासी सुग्रीवासी स्थापिले. आणि मग पुन्हा रामचंद्र किष्किंधेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर ना पुन्हा वाळीनं सुग्रीवाला पिडलेला आहे. ती कथा किष्किंधाकांडाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं वैर कशामुळे झालं, का झालं. आणि मग वाळीनं त्रास दिलेला होता सुग्रीवाला. त्याची स्त्री आणि राज्य वालीनं हिरावून घेतलेलं होतं आणि त्याला गावाच्या नगराच्या बाहेर पाठवलेलं होतं. रामचंद्र आले, सुग्रीवाची भेट झाली. एकंदरीत दोघांचंही दुःख एकच होतं. जसल्याला तसलं भेटले की लवकर मैत्री होते. रामचंद्राचीही पत्नी हिरावून नेलेली होती आणि सुग्रीवाचीही बायको हिरावून नेली होती. दोघांचं दुःख एक होतं आणि दोघांनीही पण केला की दोघांनी आपापल्या बायका सोडवून द्यायच्या. त्याच्यामुळं मग रामचंद्रांनी वालीला मारलं, सुग्रीवाची बायको सोडवली आणि किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला केलं. सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले श्रीरामाचे किंकर वृद्धपकार होवोनी. सुग्रीव राजा महावीर, अतिशय बलसंपन्न सुग्रीव राजा आहे महाराज. सुग्रीव काही हलका नाहीये. वाळे एवढंच बल सुग्रीवाकडे आहे. फरक फक्त माळेचा होता. माळ घालीत जावा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याचा पराजय होत नाही. वालीपाशी आजपर्यंत वालीच्या गळ्यामध्ये माळा होती म्हणून वाली
कुणालाही ऐकत नव्हता, त्याचा पराजय होत नव्हता. माळेच्या बळावरती असं म्हणले, माळ गळ्यामध्ये असलेलं चांगलं आहे, पराजय होत नाही. आणि मग सुग्रीवानं, महावीर असणारा सुग्रीव आहे, रामचंद्राच्या सेवेमध्ये लीन झाला. असंख्य वानर सुग्रीवानं गोळा केली महाराज. अहो, सुग्रीव फक्त किष्किंधेचा राजा होता, पण जगातले वानर सुग्रीवाच्या शब्दाचं बाहेर जात नव्हते. समुद्राचे खडे थोडे, इतुके सैन्य मिळेल पुढे, रावण कायसे बापुडे. हो, काय रावण आहे, त्या रावणाला बांधून आमची वानर आणतील, अशी वानर सुग्रीवानं गोळा केली आणि त्या सर्व वानरांना रामाच्या सेवेत लावला. दोघा पाडिले अतिसख्य, समुद्री शिळा बांधिल्या देख, न लागता निमिषी का लंक सन्मुख येते झाले. एवढी एकच ओवी घेतो आणि आपण इथं थांबतो. दोघा पडिले अतिसख्य, रामचंद्र आणि सुग्रीव यांचं सख्य झालं. सख्य झाल्यानंतर ना यांच्यामध्ये अतिशय आप्तपणा निर्माण झाला आणि यांनी समुद्र दगडाने बांधला महाराज. समुद्र दगडाने बांधला, रामचंद्राने समुद्र दगडाने बांधला. आपण ऐकतो सेतुबंधनाचं चरित्र आपण ऐकलेलं आहे, पण दगड तरली कशामुळे हो? नवे समुद्राचे लक्षण, नवे निळाचे वरदान, नवे ऋषीचे महिमान. मग काय आहे? श्रीराम चरण प्रताप. पाण्यावरती दगड तरली गेली, आपण बुडवणे अनेका बुडविती, ऐसी पाषाणांची जाती, तेही पाण्यावरी तरती आणि तारिती वानरा. दगडाची जातच आहे महाराज, स्वतःही बुडणार आणि दुसऱ्यालाही बुडवणार, ही दगडाची जात आहे. पण रामचंद्राच्या चरणाचा एवढं महिमान आहे. दगड स्वतः तर बुडत नव्हते, पण वानर दगडाला बुडवण्याचा प्रयत्न करत होती, तरी दगड बुडत नव्हती. ही रामचंद्राच्या पायाचा प्रताप आहे. समुद्रावरती दगडाचा पूल बांधला आणि एकाच क्षणामध्ये रामचंद्र लंकेमध्ये आले. सुवेळापर्यंत येऊन पोहोचले. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. वेळी वाकुडे गायना, परी तुझाची मनविना. असो, झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण. आणि जी काय असणार तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते घ्या, तुमच्यापाशी ठेवा. जर नाही चांगलं वाटलं तर ती माझ्या बुद्धीचा दोष आहे, कारण बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे. बुद्धीची बुद्धी आपण, अंतरात्मा रघुनंदन, तेने हृदयी प्रवेशून. त्यानं हृदयामध्ये प्रवेश केला आणि जसं भगवंतानं बुद्धी दिली तसंही वव्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणत नाही वव्याचा भावार्थ असाच आहे, असाच असेल, पुन्हा अजून तुमच्या मनामध्ये जसं, कारण ही भावार्थ रामायण आहे महाराज. एकाच ववीचे अनेक अर्थ वेगवेगळ्या वक्ता काढू शकतो. त्यामुळं जसं बुद्धीला जमल, भगवंताने बुद्धी दिली त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.